सकाळी हसतमुखाने घरातून बँकेत जाऊन येतो असं सांगून निघालेली पावलं पुन्हा घरी परतलीच नाहीत. नाशिक पुणे महामार्गावरील दत्त मंदिर सिग्नल परिसराने आज पुन्हा एकदा एका निष्पाप नागरिकाचा बळी घेतला आहे. सद्गुरू हॉटेलसमोर झालेल्या एका भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघातात 62 वर्षीय निवृत्त रेल्वे लोको पायलटचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. या घटनेने संपूर्ण जेल रोड परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. विष्णू शंकर पगारे, वय 62, राहणार नवरंग कॉलनी, जेल रोड असे या दुर्दैवी मृताचे नाव आहे. मध्य रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून हजारो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सुरक्षित पोहोचवणारे पगारे काही वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाले होते. आयुष्याची संध्याकाळ निवांत जगत असताना आजची सकाळ त्यांच्यासाठी साक्षात काळ बनून आली. बँकेतून पैसे काढून आणतो असे सांगून ते घरातून बाहेर पडले होते, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत होते. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णू पगारे हे बडोदा बँकेतून आपले काम आटपून पायीच घरी परतत होते. दत्त मंदिर सिग्नलजवळील सद्गुरू हॉटेल समोरून जात असतानाच उसाने भरलेल्या आयशर कंपनीच्या ट्रक क्रमांक MH15 JC 9219 या भरधाव आणि यमदूतासारख्या आलेल्या अवजड वाहनाने त्यांना गाठले. या भीषण घटनेत अवजड वाहनाखाली चिरडले गेल्याने पगारे यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरील हा हाहाकार आणि अपघाताची माहिती मिळताच तिथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ पोलीस ठाणे आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले. घटनास्थळी तातडीने मदत मागवून पगारे यांना नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या भीषण अपघाताला कारणीभूत ठेकलेल्या वाहन चालकाला घटनास्थळावरून पळून जाण्याआधीच पकडण्यात पोलिसांना यश आले असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. मात्र आयुष्यभर रेल्वेचे इंजिन चालवून लोकांचा प्रवास सुखकर करणाऱ्या एका निवृत्त चालकाचा रस्त्यावर असा दुर्दैवी आणि अमानुष शेवट झाल्याने नाशिककरांच्या डोळ्यात पाणी तरळले आहे. या घटनेमुळे नाशिक पुणे महामार्गावरील पादचाऱ्यांच्या आणि वाढत्या अपघातांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मी प्रदीप मधुकरराव जगताप, नवरंग कॉलनी, जेल रोड, नाशिक रोड येथे राहतो. माझे सख्खे शेजारी विष्णू शंकर पगारे हे मध्य रेल्वेमध्ये माझ्याबरोबरच लोको पायलट म्हणून कार्य करत होते. मी त्यांच्याबरोबर सहाय्यक म्हणून काम केलेलं आहे. ते सेवानिवृत्त होऊन त्यांना 8 वर्ष होत आली आहे. ते पेन्शन घेण्यासाठी आज बँकेत जातो असं घरी सांगून ते आज बँक ऑफ बडोदामध्ये नाशिक रोडला बिटको दत्त मंदिरकडे गेले होते. येताना मी घरात ड्युटी जाण्यासाठी तयारी करत होतो, तेवढ्याच बाहेर गोंधळ ऐकून विचारल्यानंतर मला कळालं का त्यांचा अपघात झालेला आहे. मी त्यांना बघण्यासाठी बिटकोला पोहोचलो. तिथे आल्यावर कळालं तर त्यांचा रोड ॲक्सिडेंट झालेला आहे. त्यांना त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, 2 नातू एवढा परिवार आहे. साधारणतः वय 68 वयाच्या आसपास असेल. हो, घरून ते घरच्या काकूंना सांगून निघाले होते मी पेन्शन काढून आणतो. पेन्शन काढण्यासाठी ते बँकेत गेले, बँक ऑफ बडोदामध्ये.